ज्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे मार्च व एप्रिल महिन्याचे हप्ते आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण सर्वात मोठी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता होता 2026 मधला, भरपूर लाडक्या बहिणींना तो आला नाही. आता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय आहे, हा मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला का मिळाला नाही, तर तुम्हाला इथे बघू शकता याबाबतची सर्वात मोठी अपडेट आलेला आहे. मार्च आणि एप्रिल 2026 या महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे, अजून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही. पण तुम्हाला घाबरायचं कोणतंही कारण नाही, हा हप्ता लवकरच एकत्र मध्ये तुमच्या खात्यावरती येणार आहे. आता पैसे जे मागचे पैसे होते तर ते का आले नाही, त्याचे काही कारण आहे. ते देण्यात आलेलं आहे, जसं की ई-केवायसी पूर्ण नाही, आधार कार्ड बँकेशी लिंक नाही, बँक खात्याची व्हेरिफिकेशन प्रबलित आहे आणि आधार कार्ड मध्ये काही चुकीचे जे तुम्ही अपडेट केले होते, अर्ज करताना चुकीची माहिती अपडेट केली होती. तर याच्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तुमच्या बँक खात्यावरती, इथून मागचे काही हप्ते होल्डवर लागलेले आहेत. तुम्ही एकदा ते क्रॉस चेक करून बघितलं पाहिजे. आता हा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो, म्हणजेच मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा कधीपर्यंत मिळू शकतो, तर सरकारी प्रक्रियेमध्ये काम हे वेगाने सुरू आहे. मे मध्ये किंवा जूनच्या महिन्यामध्ये तुम्हाला हा हप्ता पहिल्या आठवड्यात बघायला भेटू शकतो. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नेमकं असे कोणते महत्त्वाचे कामं करायचे आहेत जेणेकरून तुमचा हप्ता थकणार नाही, तुम्हाला लाडक्या बहीण यादीमधून तुमचं नाव वगळणार नाही. तर सर्वप्रथम तुम्हाला केवायसी पूर्ण करायचे, आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का हे चेक करायचं आहे, तुमचं जे डीबीटी स्टेटस आहे का हे ऍक्टिव्हेट आहे का हे पण चेक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला जर आणखी इथं कोणते प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे. कोणत्याही तुम्हाला अफवावर जो विश्वास आहे तो ठेवायचा नाही. शंका जर असेल तर जवळच्या सेतूमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामसेवक जे असतात त्यांच्या सोबत संपर्क साधू शकतात. आता जर तुम्हाला ऑनलाईन जर काही प्रॉब्लेम असतील, जर काही तुमच्या लाडक्या बहिणीमध्ये प्रॉब्लेम असतील, तर या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होऊ शकते. कधी कधी हा क्रमांक बिझी येतो, पण तुम्हाला थोड्या वेळानं परत ट्राय करायचा आहे, तो तुमचा कॉल नक्कीच इथे लागणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यावरती हप्ता मिळणार आहे. आता ही काही महत्त्वाची अपडेट होती, याच्या पुढच्या अपडेट पण मी तुम्हाला लवकरात घेऊन येणार आहे. तर याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी पण काही महत्त्वाची अपडेट येईल ती तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटणार आहे. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.